नवी मुंबई नेटवर्क। ये जर्जर इमारतें, ये दीवारों पे पड़ी दरारें और ये टूटा स्लैब, ये बदहाल अवस्था है सीवुड सेक्टर 48 प्रभाग क्रमांक 108 के श्री अष्टविनायक और श्री ज्ञानेश्वर मावली सोसाइटी की, जिसका निर्माण सिडको ने सन 1998 में किया। यही कारण है कि सिडको के खिलाफ अपनी वेदना, रोष और प्रभाग क्रमांक 108 के इन जर्जर इमारतों के मरम्मत के कार्यों में तेजी एवं इन इमारतों के रीडेवलपमेंट का मार्ग आसान करने के प्रमुख मुद्दों के साथ सीवुड सेक्टर 48 के इन दोनों ही सोसाइटी के सदस्यों के शिष्टमंडल को लेकर सिडको के खिलाफ अपनी उग्र भूमिका अख्तियार करने सिडको भवन पहुंचे स्थानीय लोक प्रतिनिधि विशाल ढोलस। सिडको द्वारा घटिया दर्जे की निर्माण कार्य की बलि चढ़ी इन जनता को लेकर विशाल ढोलस ने सिडको के अधीक्षक अभियंता रमेश गिरी से मुलाकात कर उन्हें एक ज्ञापन सौंपकर सेक्टर 48 के सिडको निर्मित जर्जर इमारतों के रहने वाले नागरिक आज कैसे जान हथेली में लेकर जीने को मजबूर हैं, इससे अवगत कराया। बता दें कि प्रभाग क्रमांक 108 के लोक प्रतिनिधि विशाल ढोलस ने अपने प्रभाग की इन सिडको निर्मित जर्जर इमारतों में रहने वाले नागरिकों के न्याय के लिए हमेशा से ही संघर्ष किया। उनके इन्हीं संघर्षों के कारण सिडको को झुकना पड़ा और उन्होंने इन इमारतों के मरम्मत का काम हाथों में लिया। मगर अफसोस, आज इन कार्यों की धीमी गति और दिन ब दिन अन्य इमारतों की टूटते स्लैब और दीवारों में पड़ी दरारों की शिकायतें आने के बाद अब दिन ब दिन यहाँ के लोगों के सब्र का बांध टूटता जा रहा है, क्योंकि आए दिन इमारतों की स्लैब गिरने के मामले, दीवारों में पड़ी दरारें बढ़ती हुई नजर आ रही हैं। ऐसे में अब लोगों को भी यह भय सताने लगा है कि कहीं वो दिन न आ जाए जब यह इमारतें ताश के पत्तों की तरह ढह जाए। जी बिल्डिंगची जी परिस्थिती आहे ती एक फार गंभीर परिस्थिती आहे की स्लॅब कधी पडेल आणि कधी माणसाचा धोका होईल किंवा कधी माणसाचा जीव जाईल असं परिस्थिती झालेली आहे। आणि संपूर्ण बिल्डिंग ज्या सोसायटी 8 बिल्डिंगची ही संपूर्ण लिकेज आहे। म्हणजे पावसाळ्यात तुम्ही बघितलं तर झोपण्याची आतमध्ये मुश्किल आहे। एवढं पाणी आतमध्ये लिकेज होते। आम्ही खर्च करून 65 लाख रुपये खर्च केला तरीसुद्धा बिल्डिंगची स्थिती व्यवस्थित झालेली नाही। आता परवाची जो स्लॅब पडला त्या स्लॅबमध्ये नशिबान तो रात्रीचा पडला, त्याच्यामुळे झोपलेले लोक होते, ते झोपलेले होते त्यामुळे तो मधला पॅसेज तो पडला, त्याच्यामुळे कोणा जीवितहानी झालेली नाही। परंतु आता जो वरचा जे टेरेस जो स्लॅब जो पडला तो सुद्धा असा जे जिन्यावरचा जो स्लॅब आहे तो एकदम फार हे खराब झालेला आहे। आणि त्याच्यामुळे अशी परिस्थिती अशी झालेली आहे की कधी काय होईल की कधी माणसाचे जीव मुठीन धरून लोक राहत आहेत त्या बिल्डिंगमध्ये। चांगलं आमची सोसायटीच्या ज्या पद्धतीने आम्हाला तुम्ही आहेत आणि तुम्ही मालक असल्यामुळे आमच्या सोसायटीला एकदा आम्हाला चांगली दुरुस्त करून द्या, रिडेव्हलपमेंट करून द्या, कारण ते पैसे आम्ही तुम्हाला भरलेले आहेत। आजही आमची मालक तुम्ही कसे तर आमची एखादी कोणी रूम जर विकली तर त्याचा ट्रान्सफर चार्जेस घेतल्याशिवाय आम्हाला त्याच्या नावावर करता येत नाही। म्हणजे तुम्ही मालक पागडी सिस्टीमने आम्हाला दिल्यासारखं तुम्ही आमच्याकडे वागताय, तर ते बंद करा। सांगा हे आता तुम्हाला आम्ही दिली, तुम्हाला काय करायचं करा, किंवा मग तुम्ही मालक राहा पण आमची बिल्डिंगमध्ये आम्हाला ज्या पद्धतीने सुविधा पाहिजे त्या सुविधा द्या। जगात नावाजलेली, भारतात नावाजलेली संस्था असताना सुद्धा जर दुसऱ्या-तिसऱ्या वर्षापासून जर अशी हानी होत असेल, स्लॅब पडत असेल, स्लॅब सोडा आता तर प्रत्यक्ष तुम्ही येऊन पाहणी करा। कॉलम आणि बीम अशा प्रकारे फाटलेले आहेत की कधी अख्खीच्या अख्खी बिल्डिंग खाली येईल आणि कित्येक लोकांचा बळी जाईल, कित्येक लोक बेघर होतील, शाश्वती सांगू शकत नाही। आपण ती वेळ बघताय का? ती वेळ व्हावी अशी आपली इच्छा आहे का? सिडकोला आम्ही विचारतोय। नागरिकों का आरोप है कि सिडको आती है और मलहम पट्टी करके चली जाती है, मगर नतीजा ढाक के 3 पात। सिडको अधिकाऱ्याने आपल्याला आश्वस्त केले, पण गेली अनेक वर्ष सिडकोवाले असेच आम्हाला सांगतायत। आम्ही ही बिल्डिंग इथं 98ची बिल्डिंग आहेत, सोसायटी 98ची आहेत आणि आमच्या सोसायटीमध्ये ते स्लॅब कोसळण्याचं बरेच प्रमाण मागच्या वेळेला होतं। सिडको तात्पुरते होते की आम्ही घाबरून आम्ही स्वतः करतो। आता टेरेसवरती स्लॅब पडायची सुरुवात झालेली आहे, बऱ्याच बिल्डिंगमध्ये तसंच काय केलेले आहेत आणि अतिशय नाजूक अवस्था आहे। आज जर आमच्याकडे जर सिडकोने लक्ष दिलं नाही, उद्या अपघात जर झाला तर त्याला जबाबदार कोण हा आमच्या समोर प्रश्न आहे। बरं, मुलालेकरांसाठी लहान मुलं मोठे सगळे म्हातारे लोक तिथं राहत आहेत आणि त्यांना घेऊन जगणं हे फार कठीण झालं। एवढी मोठी सिडकोची संस्था शासनाने, गव्हर्नमेंटने बनवलेली असताना सुद्धा, मोठमोठे इंजिनियर, चीफ इंजिनियर वगैरे असताना सुद्धा
पोझिशन घेतल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून जर ही कंडिशन होत असेल आणि आम्ही वारंवार त्यांना पत्रव्यवहार केलेला आहे, भेटलेलो आहोत, कित्येक वेळा इथं आम्ही येऊन भेटलेलो आहोत, मोर्चा सह पण केलेला आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि तरीही सिडकोकडून आम्हाला पाहिजे तसा रिस्पॉन्स, पाहिजे तसं आम्हाला सहकार्य मिळत नाही आहे। इतना ही नहीं, नागरिकों ने सिडको के खिलाफ अपना रोष व्यक्त करते हुए कहा कि कितने बार मोर्चा निकाले, कितने बार पत्र लिखे, अब क्या परिवार के साथ सड़कों पर आएंगे तभी सिडको जागेगी? आम्ही आता अगदी त्रस्त झालोय। काय करायचं, उपोषण करायचं का किंवा कुठेतरी मग रस्त्यावर असं मोकळं फिरायचं का, उन्हातानामध्ये पोरांना घेऊन बसायचं का, अशा पद्धतीनं आमची सगळ्यांची मानसिकता झालेली आहे। आणि हे जर त्यांनी केलं नाही, हे जर त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही, तर शेवटचं आम्हाला वेगळ्या पद्धतीनं काहीतरी आम्हाला करावं लागेल। किती वेळा तुमच्याकडे यायचं, किती वेळा व्हिजिट द्यायच्या, घटनेने दिलेल्या अधिकाराबद्दल आम्ही किती वेळा उपोषण करायचं, किती वेळा तुम्हाला पत्रव्यवहार करायचं, किती वेळा मोर्चे काढायचे, ह्याला पण काहीतरी मर्यादा पाहिजे। एकाच दुसरा मोर्चा घेतला झाला, तुम्हाला पत्रव्यवहार केला की त्याचं महिना 2 महिन्यात तुम्ही रिझल्ट द्यायलाच पाहिजे। अशी कुठलीही गोष्ट होत नाही आहे। आम्ही कोणावर आरोप करत नाही आहे, परंतु ही वस्तुस्थिती आहे। आज आपण पाहिलं ती वस्तुस्थिती आणि अशा दयनीय परिस्थितीमध्ये आम्ही जगतोय, वावरतोय, मुलं बाळं वावरत आहेत। शासनाने कायद्यामध्ये सगळ्यामध्ये बदल करून एखाद्या मागणीसाठी एखादा दुसरा मोर्चा आला किंवा एखादं उपोषण झालं तर त्याचा रिझल्ट 100% द्यायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे आणि ते आम्ही रास्तपणे मागत आहोत। नागरिकों ने कड़े शब्दों में कहा, या तो सिडको अपनी गलती माने और इमारतों के मरम्मत के कार्यों का दर्जात्मक या गति के साथ मरम्मत करे, या फिर रीडेवलपमेंट के लिए कठिन शर्तों को राज्य सरकार के स्तर पर शिथिल करने की दिशा में भूमिका अख्तियार करे। चांगलं आमची सोसायटीच्या ज्या पद्धतीने आम्हाला तुम्ही आहेत आणि तुम्ही मालक असल्यामुळे आमच्या सोसायटीला एक तर आम्हाला चांगली दुरुस्त करून द्या, रिडेव्हलपमेंट करून द्या, कारण ते पैसे आम्ही तुम्हाला भरलेले आहेत। आजही आमची मालक तुम्ही कसे, तर आमची एखादी कोणी रूम जर विकली तर त्याचा ट्रान्सफर चार्जेस घेतल्याशिवाय आम्हाला त्याच्या नावावर करता येत नाही। म्हणजे तुम्ही मालक पागडी सिस्टीमने आम्हाला दिल्यासारखं तुम्ही आमच्याकडे वागताय, तर ते बंद करा। सांगा, हे आता तुम्हाला आम्ही दिली, तुम्हाला काय करायचं करा, किंवा मग तुम्ही मालक राहा, पण आमची बिल्डिंगमध्ये आम्हाला ज्या पद्धतीने सुविधा पाहिजे त्या सुविधा द्या। तुम्ही हे मान्य करा की आमच्याकडून झालेलं काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे, चुकीच्या पद्धतीने ते हाताळलं गेलेलं आहे। आम्हाला रिकन्स्ट्रक्शनला परमिशन द्या। शेवटी मालकी हक्क तुमच्याकडे आहे, तुम्ही NOC घेताय, तुम्ही सिडकोच्या NOC आम्हाला कुठलाही कार्यक्रम किंवा कारभार करायला देत नाहीये। आम्हाला एक तर आम्हाला पाहिजे चांगला सुस्थितीमध्ये आम्हाला रिपेअर करून द्या, नाही होत असेल तर आम्हाला रिकन्स्ट्रक्शनला पूर्ण परवानगी आपल्या हस्ते, म्हणजे तोंडी नको, आम्हाला लेखी स्वरूपात आम्हाला परवानगी द्या, जेणेकरून आम्ही कोणाला डेव्हलप करायला देऊ, असं आमची मागणी आम्ही केलेली आहे। स्थानीय लोक प्रतिनिधि विशाल ढोलस ने तीव्र शब्दों में कहा कि उनकी सिडको से सिर्फ यही मांग है कि प्रभाग क्रमांक 108 की सिडको की धोखादायक इमारतों के मरम्मत के काम जो संद गति से चल रहा है उसे गति के साथ पूरा किया जाए। ज्या सोसायट्यांची कामं सुरू झालेली आहेत आणि ज्या सोसायट्यांची कामं बाकी आहेत त्या विषयाकरता आम्ही सिडको जे इकडचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, अधीक्षक आहेत, त्यांना आम्ही भेटायला गेलो होतो आणि काही सोसायटींमध्ये कामं सुरू झालेली आहेत, परंतु अत्यंत संथ गतीने ही कामाची प्रक्रिया सुरू आहे। आणि त्यामुळे ज्या बाजूच्या इतर सोसायट्या आहेत ज्यांच्याकडे अशा प्रकारचं धोकादायक बांधकाम आहे, तर त्यांचाही जो संयम आहे तो आता कुठेतरी सुटायला लागलेला आहे। कारण ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा MDंनी आपल्या यांना आदेशित केलं होतं, जो आपला वाशीचा जो विभाग आहे त्यांना आदेशित केलं होतं की तुम्ही प्रभाग क्रमांक 108 मधील ज्या सिडकोच्या इमारती आहेत, धोकादायक इमारती आहेत, त्यांच्या दुरुस्ती आपण इमिजिएट सुरू करा। परंतु यांच्या सोयीनुसार जशा प्रकारे काम सुरू आहे त्या कामाशी माझ्यासह विभागातले नागरिक देखील मला वाटतं संतुष्ट नाही आहेत, कारण जी गती आहे त्या गतीने ते कामं होत नाहीत आणि त्यामुळे लोकांचा संयम आता सुटायला लागलेला आहे। इमारतीची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे। विशाल ढोलस ने कहा कि सेक्टर 48 की सिडको इमारतें C3 कैटेगरी में आने के चलते इन इमारतों का नियमानुसार पुनर्विकास नामुमकिन है और इसीलिए उन्होंने मांग की है कि सिडको इन शर्तों को शिथिल करे और रीडेवलपमेंट की अनुमति दे। मूळ आमची अडचण अशी आहे की आम्ही C3 कॅटेगरीमध्ये येतो, सगळ्यांनी स्ट्रक्चर ऑडिट केलेले आहेत, परंतु C1 कॅटेगरीमध्ये कोणती इमारत नाही आणि त्यामुळे आम्हाला रिडेव्हलपमेंटला पण जाता येत नाही। आणि सिडको या ठिकाणी सांगते की तुम्ही रिडेव्हलपमेंटला जा, परंतु तशी परिस्थिती बघायला गेलो आपण तर आम्ही कुठेतरी मध्ये असल्यासारखं वाटतं। 30 वर्ष आम्हाला पूर्ण नाही आहेत, त्यामुळे आम्हाला
त्या गोष्टींसाठी जायला पण अडचण निर्माण होणार आहे आणि होत आहे. तर आमचं असं म्हणणं आहे की सिडकोने यातला मध्यमार्ग काढावा. सिडकोने जर आमची ती अट शिथिल करून दिली, जी 30 वर्षाची अट आहे ती तरी शिथिल करून द्यावी. अन्यथा ते C1 कॅटेगरीचा जो क्रायटेरिया आहे तो वरच्या स्तरावरती बदलण्यात यावा, कारण हा विषय सिडकोचा नाही आहे, तो मला वाटतं राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. विशाल ढोलस ने कहा कि जिस ठेकेदार द्वारा सिडको ने घटिया दर्जे की इमारतों का निर्माण कार्य करवाया, आज उनका खामियाजा आम जनता को भुगतना पड़ रहा है. ऐसे में सिडको को अपना दायित्व उठाना चाहिए. सिवूडमधल्या ज्या सिडको निर्मित इमारती आहेत, यांची जी निर्मिती झाली आणि त्यानंतर काही वर्षानंतरच त्या इमारती खराब झालेल्या आहेत आणि त्याचं फळ जे आहे, ज्या कॉन्ट्रॅक्टरने या इमारती बनवल्या आहेत त्याचं फळ हे नागरिक जे आहेत, ज्यांनी सदनिका विकत घेतल्या, हे आम्ही आज भोगत आहोत. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की खूप कमी अल्प कालावधीमध्ये या इमारती खूपच खराब झालेल्या आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती आहे आणि आर्थिक सक्षम नसल्या कारणास्तव इकडच्या नागरिकांना ही अडचण भासत आहे. याचं रेग्युलर मेंटेनन्स करणं शक्य नाही, 6-6 महिन्याला मेंटेनन्स करणं शक्य नाही आहे आणि मोठ्या प्रमाणातला हा खर्च आहे. तर त्यामुळे नागरिकांमध्ये ती असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याचं कारण पण तसंच आहे की एकतर पैसा नाही, कोरोनाचं एक सावट चालू आहे आणि त्यावर आम्हाला घरात सुरक्षित पण राहायचं आहे. तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही पूर्णपणे म्हणजे डिपेंड आहोत सिडकोवरती की त्या दुरुस्ती तरी ॲटलिस्ट तात्पुरतं तरी आम्हाला समाधान मिळेल. विशाल ढोलस ने बड़े ही उग्रता के साथ कहा कि अगर सिडको के बहरे कानों तक ये आवाज नहीं गई और अगर उन्होंने जनता के मन के इस डर को दूर करने का प्रयास नहीं किया तो वे लोगों के साथ आंदोलन या फिर उपोषण करने की दिशा में कदम जरूर बढ़ाएंगे. ज्ञानेश्वर माऊली आणि अष्टविनायक सोसायटी ज्या आहेत त्याच्यासोबतच इतर ज्या सोसायट्यांची नावं जी आम्ही सांगितली, साईमल असेल, त्यानंतर आमचे जे ओम गणेश असेल, जय गजानन असेल, गुरुकृपा असेल, या सोसायटींची सुद्धा कामं होणं तेवढंच आवश्यक आहे जेवढ्या इतर सोसायट्यांची कामं आता सुरू आहेत. पण सिडकोची जी कामं जी मला कधी कधी असं वाटतं की मला वाटतं ते स्ट्रेच करतायत आणि लोकांचा संयम तुटला की स्वतःहून लोक कामं करतील अशी त्यांची धारणा आहे. म्हणून त्यासाठीच आम्ही इकडे आलेलो आहोत. त्यांनी जर आमचं हे जे सांगणं आहे हे प्रेमाने जर ऐकलं नाही, कामाला त्यांनी सुरुवात केली एवढं नक्की आहे, परंतु त्यांनी त्यांचा स्पीड वाढवला नाही आणि इतर इमारत सोसायटीच्या लोकांचा जर कामाला सुरुवात केली नाही तर ह्या विभागातल्या नागरिकांसह पुन्हा एकदा उपोषणाला आम्ही सज्ज आहोत आणि त्या ठिकाणी आम्ही मोठं आंदोलन पुन्हा एकदा करू असं आम्ही त्या ठिकाणी बजावलेलं आहे. आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये किंवा 1-2 दिवसामध्ये जी सोसायटी आहेत आपली ज्ञानेश्वर माऊली, अष्टविनायक आणि टप्प्याटप्प्याने साईमहल आणि यांची पण आम्ही आधी कामं सुरू करणार म्हणून त्यांनी आश्वासन दिलेले आहेत. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहोत. काम सुरू झालं तर आम्ही त्याचं स्वागत करू आणि जर काम सुरू नाही झालं तर पुन्हा एकदा आम्ही उपोषणाची तयारी करू. गौरतलब बात है कि 30 सालों के भीतर ही सिडको की इमारतों की जर्जर अवस्था के चलते आज यहाँ के नागरिक न पुनर्विकास कर सकते हैं और न ही सिडको उन्हें कोई न्याय दे रही है. ऐसे में अब अधर में लटके इन नागरिकों ने फिर एक और बार सिडको को आवेदन कर न्याय के लिए गुहार लगाई है. अब देखना होगा कि क्या सिडको उनको न्याय देती है या उनको फिर आश्वासन देकर उनके साथ लुका छुपी का खेल खेलती है. ब्यूरो रिपोर्ट, नवीन नेटवर्क.